हॅलो अँड वेलकम बॅक एव्हरीवन। तर हा व्हिडिओ तुळशी विवाह दिवशीचा आहे। मला अपलोडिंग करायला थोडंसं वेळ झाला होता बाकीच्या कामांच्या ह्याच्यामध्ये, तर आज मी अपलोड करत आहे हा व्हिडिओ। तर सुरुवातीला मी काय केलं, इथे हार बनवायचे होते फुलांचे, म्हणून सर्वप्रथम मी पानं घेतली झाडाची आणि त्याच्यानंतर झेंडूची फुले घेतली आणि अशी आपण जशी नॉर्मली माळा करतो तशा माळा दोन केल्या, एक दरवाजासाठी आणि एक तुळशीसाठी, अशी दोन माळा केल्या। आणि त्याच्यानंतर मग अंगणात छान सडा मारला आणि रांगोळी काढायला घेतली। तर आमच्या अंतराला सुद्धा रांगोळी काढायची होती, म्हणून मी जी दिवाळी रांगोळी काढली होती ती साठवून ठेवली होती आणि ती तिच्यासाठी दिली। आणि त्याच्यानंतर मग मी रांगोळी काढायला गेले आणि नंतर मग 15-20 मिनिटात माझी रांगोळी पण झाली होती आणि अंतरा डिस्टर्ब करत नव्हती, कारण तिला पण रांगोळी दिली होती। तर तिची पण रांगोळी बघा कशी काढली आहे तिने। तर असा सगळा पसारा तिने केला होता, तो आवरला आणि त्याच्यानंतर मग पूजेचे सगळे सामान घ्यायला गेले। तर पहिला काय केलं, श्रीकृष्णांना आंघोळ घातली गरमगार पाण्याने आणि हळदीचे पण पाण्याने आंघोळ घातली। जसं आपण लग्नामध्ये हळद लावतो तसंच सेम करायचं असतं आज, म्हणून श्रीकृष्णांना पण हळदीची आंघोळ घातली। त्याच्यानंतर ओटीचं सामान घेतलं आणि इकडे बत्ताशा आणि प्रसादाचं सामान जे मिळलं होतं ते पण घेतलं। आणि जे आपल्याला पूजेचं पॅकेट मिळतं त्यात काय काय आहे बघूया आता। तर त्या पूजेच्या पॅकेटमध्ये जे आपल्याला पूजेच्या वस्तू लागतात त्या सगळ्या असतात। आणि तर सगळ्यात आधी हे पीस नारळ घेतलं होतं। असं आपल्याकडे जास्त तसं वापरत नाहीत, म्हणून मी आपलं पण जे ओटी सामान असतं ते घेतले, पीस नारळ वगैरे। त्याचबरोबर अक्षता आणि बांगड्या पण होत्या, हळदी कुंकू आणि कापसाचे हे वस्त्र पण होते। आपण घरात पण बनवू शकतो, पण आहे म्हणून मी काही बनवलं नाही। आणि त्याच्यानंतर असं काळ्या मणी होते जे मंगळसूत्र म्हणून दिले होते त्यांनी, ते सगळं पूजेचं सामान घेतलं। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तुळशीच्या झाडाला सुद्धा हळदीची पाण्याने आंघोळ घालायची असते, म्हणून हळदीचं पाणी बनवून घेतलं तुळशीला घालण्यासाठी। त्याच्यानंतर चिंच आणि आवळा घेतला, जो पूजेसाठी खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर श्री गणेशांची स्थापना करण्यासाठी सुपारी पण घेतली आहे मी इकडे। आणि त्याच्यानंतर घंटी घेतली आणि मग बाकीचे जे सामान पूजेचे लागायचे होते ते सगळे एक एक करून घेत होते। इथे चुनरी घेतली तुळशीला घालण्यासाठी, त्याचबरोबर एक नारळ फोडण्यासाठी सुद्धा घेतला आणि एक हा ओटी भरण्यासाठी घेतलाय। त्याचबरोबर प्रसादासाठी पंचामृत पण बनवले होते। आणि नंतर मग हे झेंडूच्या फुलांची जी माळ केली होती ती ठेवून घेतली। आणि त्याचबरोबर पूजेसाठी म्हणजे जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा लागणारे असे सगळे फुलं वगैरे घेतले। त्याचबरोबर काही फळे सुद्धा मी घेतली होती, ती यात नाही दाखवले कारण मी परत ती प्लेट आणून ठेवली होती। त्याच्यानंतर अंतरपाठ करण्यासाठी एक मध्ये अंतरपाठावरती स्वास्तिक काढलं। माझ्याकडे पांढरं कापड नव्हतं, त्याच्यामुळे मी पिवळ्या कापडावरचं स्वास्तिक काढून त्याचं अंतरपाठ केलं। त्याच्यानंतर पूजा करायला सुरुवात केली। पूजेच्या सुरुवातीला मी जे हळदीचं पाणी केलं होतं ते घातलं तुळशीला आणि त्याच्यानंतर मग ही चुनरी घातली आणि डाव्या साईडला कृष्णांची जागा केली आणि उजव्या साईडला आपले तुळशीची स्थापना केली होती, आपल्या हाताच्या उजव्या आणि डाव्या साईडला। आणि त्याच्यानंतर मग इथे कापसाचे वस्त्र सुद्धा मी घातलं होतं। आणि त्याच्यानंतर ज्या गोष्टी आपण घेतल्या होत्या त्या एक एक करून सगळ्या पूजेमध्ये वापरायच्या। त्याच्यानंतर हळदी कुंकू लावली आणि त्या साईडला श्रीकृष्णांची पण मूर्ती मी जी कपडे वगैरे घालून सजवली होती ती तिकडे ठेवली। आणि उसाचा असा मंडप बनवला होता, 5 उसांच्या हे आणल्या होत्या आणि त्याचा असा मंडप बनवून त्याला असं डेकोरेशन केलं होतं फुलांच्या माळांनी वगैरे। आणि त्याच्यानंतर जे प्रसादाचे बत्ताशे शेव सगळी असलेली होती ती सगळी ठेवून दिली। आणि त्याच्यानंतर मग चिंचने आवळा पण ठेवला। असं करत एक एक सगळ्या वस्तू ठेवल्या आणि पूजा झाल्याच्या नंतर सगळ्यांच्यावरती फुलं ठेवली आणि हळदी कुंकू लावला, पंचामृत समोर ठेवलं। आणि आपली बाकीची ही पूजा करत असताना जवळ समई लावायची, समई जर नसेल तर पंत्या पण चालतात। आणि या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने मी केल्या होत्या। तर आता मी इथे ज्या 5 बांगड्या दिल्या होत्या पॅकेटमध्ये त्या घातल्या आहेत। आणि त्याच्यानंतर मग ज्या आपल्या बाकीच्या गोष्टी म्हणजे ओटी भरायचे जे त्यांनी सामान दिलं होतं ते पण इथे ठेवलं। आणि मग जे मंगळसूत्र होतं ते पण घेतलं आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्र असा हळदी कुंकू लावून तुलसी मातेच्या समोर अर्पण केलं। तर मी दरवर्षी अशाच पद्धतीने पूजा करते, तुम्ही कशा पद्धतीने पूजा करता हेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा। पूजा तर झाली, त्याच्यानंतर मग अंतराच्या पप्पांना बोलवून आम्ही टीव्हीवरती मंगलाष्टका लावल्या आणि त्याच्यानंतर तुलसी विवाह आरंभ केला। तर अशा पद्धतीने आम्ही तुळशी विवाह झाल्याच्या नंतर नारळ फोडला। आणि आता इथे तुळशी विवाहाची पूर्ण विधी संपल्याच्या नंतर मी ओटी भरते, जसं लग्न झाल्याच्या नंतर नवरीची ओटी भरतात तशा पद्धतीने इथे तुलसी मातेची ओटी भरवली हळदी कुंकू लावून। आणि त्याच्यानंतर मग काही फटाके राहिले होते दिवाळीचे, तेच आम्ही सगळ्यांनी मिळून फोडले।
तर अशा पद्धतीने आजचा पूर्ण व्लॉग इथेच संपत आहे। तर अशा छान छान व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओलाही लाईक करा। तर चला परत भेटूया अशाच छान व्हिडिओ सोबत।